10वीच्या विद्यार्थ्यांनो, बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने प्रॅक्टिस सेट 1.2 खूप महत्त्वाचा आहे. या प्रॅक्टिस सेटला आपण 2 लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन 5 कव्हर करणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण मॅक्झिमम वेळेत विचारले गेलेले PYQ कव्हर करणार आहोत. ओके, तर या प्रॅक्टिस सेटला आपण सोडवण्यासाठी सुरुवात करू. आता प्रॅक्टिस सेट मधला पहिला क्वेश्चन हा खूप सोपा आहे. थोडासा विचार करा, इतका सोपा क्वेश्चन बोर्डाने तुम्हाला कशासाठी दिला असेल? अँगल बायसेक्टर थेरमचं ऍप्लिकेशन तुम्हाला समजावं हे बोर्डला अपेक्षित आहे. ओके, चला तर या ठिकाणी आपल्याला पहिला क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. पहिला क्वेश्चन समजून घेण्यासाठी थिंक प्रोसेस फक्त अँगल बायसेक्टर थेरमची कन्सेप्ट वापरता येणं इतकंच गरजेचं आहे. क्वेश्चनला ऍक्च्युअल सोडवायला सुरू करू. या ठिकाणी काय आपल्याला सांगायचंय? रे PM हा अँगल QPR चा बायसेक्टर आहे का बायसेक्टर नाही एवढंच आपल्याला सांगायचंय. समजा तुमचा रे PM हा अँगल QPR चा, हा अँगल तुमचा QPR आहे, त्याचा बायसेक्टर असेल तर एवढी तर गोष्ट क्लिअर आहे, आपण अँगल बायसेक्टर थेरम वापरू शकतो. आता अँगल बायसेक्टर थेरम वापरायचा म्हणजे हे दोन रेशो इक्वल दाखवायचे. चला पहिल्यांदा रेशो QP/PR चेक करून घ्या. QP/PR 7/3. पहा QP ची व्हॅल्यू 7 आहे, PR ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. आता QM/MR 3.5/1.5. या ठिकाणी 7 आणि 3 दोन्ही प्राइम नंबर आहेत म्हणून पुढे इक्वेशन रिड्यूस होत नाही. आता या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो 35/15 बरोबर. 5 ने डिवाइड करा. 5 7 जा 35 आणि 5 3 जा 15. ह्याचाच अर्थ जर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वर तुम्ही फोकस केलात तर या ठिकाणी 7/3 दोघांच्याही आरच्या साईडला रेशो मिळाला. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे इक्वल आहेत. आता जर इक्वेशन 2 इक्वल आहेत तर आपण काय वापरू शकतो? अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम वापरू शकतो. अँगल बायसेक्टर थेरम वापरू शकतो. ह्याचाच अर्थ काय? रे PM हा अँगल QPR ला बायसेक्ट करतो. सोपं आहे. चला लिहून घ्या. पुढच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला रे PM हा अँगल QPR ला बायसेक्ट करतो का हे दाखवायचंय. फक्त व्हॅल्यूज त्यांनी चेंज केलेले आहेत. चला QP/PR चा रेशो घ्या. QP 10 आणि PR किती आहे? 7 आहे. 7 प्राइम नंबर आहे. फर्दर इक्वेशन रिड्यूस होणार नाही. आता या ठिकाणी QM/MR चा रेशो घ्या. QM/MR, QM ची व्हॅल्यू 8, MR ची व्हॅल्यू 6 आणि 2 ने डिव्हिजन केल्याच्या नंतर काय येईल? या ठिकाणी 4/3. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला कंपेअर करा. पहिल्या इक्वेशन मध्ये रेशो कोणता आलाय? 10/7. दुसऱ्या रेशो मध्ये 4/3 ची व्हॅल्यू मिळाली. याचा अर्थ इक्वेशन 1 आणि 2 इक्वल नाहीत. इक्वेशन 1 इज नॉट इक्वल टू इक्वेशन 2. म्हणजेच आपला जो रे PM आहे तो बायसेक्ट करतोय का बायसेक्ट करत नाही? तो बायसेक्ट करत नाही. डज नॉट बायसेक्ट अँगल QPR. सोपं आहे. अँगल बायसेक्टर थेरम तर वापरायचे. चला लिहून घ्या. लास्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला रे PM हा अँगल QPR चा बायसेक्टर आहे का बायसेक्टर नाही हे चेक करायचे. सेम अँगल बायसेक्टर थेरमचं लॉजिक वापरा. QP/PR चा रेशो काढा. हा तुमचा QP ची व्हॅल्यू किती आहे? 9. PR ची व्हॅल्यू किती आहे? 10 बरोबर. आता QM/MR घ्या. QM ची व्हॅल्यू किती आहे? 3.6. MR ची व्हॅल्यू किती आहे? 4. न्यूमरेटर मध्ये 3.6 आहे. पॉईंट काढला तर डिनॉमिनेटर मध्ये 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 36/40. आता या ठिकाणी हे 4 च्या मल्टिप्लिकेशन मध्ये येतं म्हणजे 4 चा मल्टिपल आहे. 4 9 जा 36, 4 10 जा 40. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये कंपेअर करा. दोघांमध्ये 9/10 चा रेशो मिळणार. ह्याचा अर्थ इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कसे आहेत? इक्वल आहेत. म्हणजे काय वापरणार? युजिंग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय मिळणार आपल्याला? रे PM. कोणता रे आहे आपला? PM. बायसेक्ट करायला अँगल QPR ला. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीज लावा असं काही नाही. अँगल बायसेक्टर थेरम सुद्धा तुम्ही लिहू शकता. ओके, प्लीज राईट डाऊन. आता क्वेश्चन 2 सुरुवात करू. क्वेश्चन 2 ला सोडवण्यासाठी आपल्याला काय थिंक प्रोसेस पाहिजे? फक्त कॉन्व्हर्स ऑफ BPT आपल्याला समजलं पाहिजे. ओके,
हा क्वेश्चन बोर्डमध्ये 2 मार्कासाठी विचारला जातो. क्वेश्चन 2 बोर्डमध्ये 2 मार्कासाठी विचारला जातो. सोडवण्यासाठी फक्त कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी एवढी एकच कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चला आता आपण याचं सोल्युशन सोडून घेऊ. या ठिकाणी काय केलेलं आहे, ट्राइन ट्रायंगल क्यूपीआर, पीएम ची व्हॅल्यू किती आहे 15, पीक्यू ची व्हॅल्यू पीएम ची व्हॅल्यू 15, पीक्यू ची व्हॅल्यू 25, पीआर ची व्हॅल्यू 20 आणि एनआर ची व्हॅल्यू किती आहे 8 आहे. सगळं गिव्हन डाटा मध्ये लिहून घेऊ. गिव्हन मध्ये पीएम ची व्हॅल्यू किती आहे 25, मीटर सेंटीमीटर दिलंय का नाही, म्हणून युनिट्स लिहायचं, लक्षात ठेवा. आता पीक्यू ची व्हॅल्यू किती आहे 25, पीएम ची व्हॅल्यू 15 आहे, पीएम ची व्हॅल्यू 15, पीक्यू ची व्हॅल्यू 25, पीआर ची व्हॅल्यू किती आहे 20 आणि एनआर ची व्हॅल्यू आहे 8. ओके, तुम्हाला काय दाखवायचंय, तुम्हाला एनएम हे साइड आर्क्यूला पॅरलल आहे का नाही ते दाखवायचंय, रिजन सुद्धा द्यायचंय. चला हे लिहून घ्या. आता आपण काय करू, याचं सोल्युशन पाहू. सोल्युशन सिंपल आहे एकदम. पहिल्यांदा फोकस करा पी एन आर, बघा पी त्याच्यानंतर पॉइंट एन त्याच्यानंतर पॉइंट आर, म्हणजे पी एन आर हे काय पॉइंट आहेत, कोलिनियर पॉइंट आहेत. जर पी एन आर कोलिनियर असतील तर हे इक्वेशन व्हॅलिड असेल, पी आर इज इक्वल टू पी एन प्लस एन आर, बरोबर. ह्याच्यामध्ये कोणाकोणाची व्हॅल्यू दिलेली आहे, पी आर ची व्हॅल्यू दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, बघा इथं पी आर ची व्हॅल्यू आहे 20, पी एन ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, पी एन ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि एन आर ची व्हॅल्यू दिली का, हो एन आर ची व्हॅल्यू 8 आहे. ह्याच्यावरून पी एन ची व्हॅल्यू कशी काढणार, बर 20 मधून 8 मायनस करणार, 20 मायनस 8 किती, 20 मायनस 8 12, म्हणजे पी एन ची व्हॅल्यू मिळाली 12 युनिट्स. पी एन ची व्हॅल्यू किती मिळाली 12 युनिट्स. ठीक आहे. आता पी एम क्यू हे सुद्धा कसे आहेत, कोलिनियर पॉइंट आहेत. पहा पी नंतर एम नंतर क्यू, तर इथे इक्वेशन कोणतं सेट होईल, पी क्यू होल सेगमेंट लेंथ पी क्यू ही पीएम प्लस एम क्यू, पीएम प्लस एम क्यू ह्या दोघांचा सम असेल, पीएम प्लस एम क्यू ह्या दोन छोट्या छोट्या सेगमेंटचा सम असेल. आता पीक्यू ची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिली आहे का, हो किती आहे 25, पीएम ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे किती 15. तुम्हाला काय करायचंय, एम क्यू ची व्हॅल्यू काढायचं, एम क्यू बरोबर काय असेल 25, 15 प्लस मध्ये त्याला ट्रान्सफर केल्यानंतर 15 काय होईल मायनस होईल, ह्याचा अर्थ एम क्यू ची व्हॅल्यू 10 युनिट्स आली. एम क्यू ची व्हॅल्यू किती आली 10 युनिट्स. आता आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या, एक पी एन ची व्हॅल्यू मिळाली आणि एक एम क्यू ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, चला इथपर्यंत लिहून घ्या. आपल्याला दाखवायचंय एनएम इज पॅरलल टू साइड आर क्यू. जर ते पॅरलल असेल तर बीपीटी थेरम अप्लाय करू शकतो, बरोबर. म्हणजे पी एन बाय एन आर रेशिओ. आता पी एन ची व्हॅल्यू किती काढली आपण 12 युनिट्स, एन आर ची व्हॅल्यू किती आहे, एन आर ची व्हॅल्यू 8, 4 3 जा 12 आणि 4 2 जा बरोबर 8, म्हणजे आपण याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. आता पीएम बाय एम क्यू घ्या, पीएम ची व्हॅल्यू पीएम ची व्हॅल्यू कुठे आहे, पीएम ची व्हॅल्यू आहे 15, बरोबर. एम क्यू ची व्हॅल्यू किती आहे, एम क्यू ची व्हॅल्यू आहे 10, 5 3 जा 5 2 जा, ह्याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये कम्पेअर करा, तुम्हाला रेशो 3/2 सेम दिसेल. आता जर रेशो 3/2 सेम आहे तर हे दोन इक्वेशन कसे आहेत, इक्वल आहेत. आता तुम्ही काय वापरणार, तुम्ही बीपीटी वापरणार का कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी वापरणार, सांगा बर. तुम्ही कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी वापरणार. काय वापरणार तुम्ही, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. काय असेल, सेगमेंट एनएम हा पॅरलल आहे साइड आरक्यूला, साइड आरक्यू. ओके, आता याचं रिजन काय आहे, याचं रिजन आहे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. कसं वापरलं, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटीचा वापर केला. ठीक आहे, लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 3 आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी विचारला होतो. क्वेश्चन नंबर 3 बोर्ड परीक्षेमध्ये 2 मार्काला विचारला होतो आणि याला सोडवण्यासाठी तुम्हाला अँगल बायसेक्टर थेरम हे लॉजिक अप्लाय करायचे आहे. ठीक आहे, आपण याला सोडवू. आता क्वेश्चन मध्ये गिव्हन डाटा पहा, गिव्हन डाटा इन ट्रायंगल एम एन पी, त्यांनी डायरेक्ट दिलेला आहे की एन क्यू काय करायला, बायसेक्ट करायला. कोणाला बायसेक्ट करायला, अँगल एन ला. ठीक आहे, आता एम एन ची व्हॅल्यू दिली आहे 5, बरोबर. एम एन ची व्हॅल्यू 5 लिहा. त्याच्यानंतर एम क्यू ची व्हॅल्यू किती आहे 2.5 आणि पी एन ची व्हॅल्यू किती आहे, पी एन ची व्हॅल्यू आहे 7. ठीक आहे,
आपल्याला मीटर सेंटीमीटर दिलेलं नाही म्हणून आपण युनिट्स म्हणून लिहिलं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. एवढं जर क्लिअर आहे, जर तुमचा रे एन क्यू किंवा सेगमेंट एन क्यू अँगल एम एन पी ला बायसेट करतोय, हा पहा सेगमेंट एन क्यू अँगल काय करतोय, एम एन क्यू ला बायसेट करतोय, त्याचा अर्थ अँगल बायसेक्टर थेरम आपण इथं वापरणार. ओके, चला आता बघा या ठिकाणी सेगमेंट कोणता होता, तुमचा सेगमेंट होता एन क्यू. तो कुणाला बायसेट करायला, अँगल एम एन पी ला बायसेट करायला. मग काय वापरणार तुम्ही, तुम्ही वापरणार अँगल बायसेक्टर थेरम. काय वापरणार, अँगल बायसेक्टर थेरम. त्याच्यामुळे काय रेशो मिळेल, एम एन अपॉन एन पी इज इक्वल टू एम एन अपॉन क्यू पी. फाइंड आउट कुणाला करायचंय, क्यू पी ला फाइंड आउट करायचं, म्हणजे या क्यू पी ला फाइंड आउट करायचंय. व्हॅल्यू ठेवून घेऊ. एम एन ची व्हॅल्यू किती आहे, 5. एम एन ची व्हॅल्यू 5 ठेवा. एन पी ची व्हॅल्यू किती आहे, 7. एन पी ची व्हॅल्यू 7 ठेवून टाका. एम एन ची व्हॅल्यू किती आहे, एम क्यू ची सॉरी एम क्यू आहे, एम क्यू ची व्हॅल्यू किती आहे 2.5. ओके, आणि क्यूपी ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. पुढच्या स्टेप मध्ये तुम्ही काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 5 इंटू क्यूपी इज इक्वल टू 2.5 इंटू 7. बरोबर, एक क्यूपी ट्रान्सफर केला, 5 इंटू क्यूपी 7 ला ट्रान्सफर केलं, 2.5 सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. तुम्हाला फाइंड आउट क्यूपी करायचे. क्यूपी बरोबर 2.5 इंटू 7 अपॉन 5. 2.5 चा डबल किती येतं, 5 येतं, म्हणजे 2.5 इथं आलं 2, 7/2. आन्सर किती आलं, 3.5 युनिट्स. देअरफॉर लेंथ ऑफ क्यूपी इज इक्वल टू 3.5 युनिट्स. ओके, प्लीज राईट आउट. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 लॉजिक लावायचे. हा क्वेश्चन सुद्धा बोर्ड मध्ये 2 मार्काला विचारला जातो आणि आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स आणि बीपीटी हे 2 लॉजिक आपल्याला वापरायचे. या 2 कन्सेप्ट आपल्याला इथं वापरायचे. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 सोडवण्यासाठी तुम्ही काय वापरणार, करस्पॉन्डिंग अँगल आणि बीपीटी. ठीक आहे, चला आता या क्वेश्चनला आपण सोडवू. गिवन मध्ये काय काय दिलेले आपल्याला प्रूव्ह करायचे ना, मग गिवन टू प्रूव्ह दॅट या फॉर्म मध्ये आपल्याला लिहावं लागेल. बरोबर, आता या ठिकाणी गिवन काय आहे, इन ट्रायंगल एबीसी. पहा, हे तुमचा पूर्ण मोठा ट्रायंगल एबीसी दिसतोय. ह्या एबीसी ट्रायंगल मध्ये तुम्हाला अँगल एपीक्यू हा आणि अँगल कोणता आहे, अँड अँगल एबीसी यांची व्हॅल्यू 60 डिग्री दिलेली आहे. बरोबर, हेच गिवन आहे ना आपल्याला फिगर नुसार. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, प्रूव्ह करायचंय एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यूसी. ओके, आता या ठिकाणी गिवन आणि टू प्रूव्ह लिहून घेतलं. आता आपल्याला याला प्रूफ द्यायचंय. चला एवढं लिहून घ्या. प्रूफ एकदम सिंपल पद्धतीने आहे, प्रूफला जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही, खूप सोपं आहे. बघा, प्रूफ मध्ये काय राहील, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए पी क्यू हा कॉन्स्टंट आहे. बघा, अँगल ए पी क्यू ची व्हॅल्यू किती आहे, 60 डिग्री. एबीसी ची व्हॅल्यू किती आहे, 60 डिग्री. म्हणजे ते 2 अँगल कॉन्स्टंट आहेत. आता या ठिकाणी देअरफॉर युजिंग करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. कोणती टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. युजिंग करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय असेल, सेगमेंट पी क्यू हा पॅरलल असेल साइड बीसी ला. सेगमेंट पी क्यू आणि साइड बीसी हे 2 कसे झाले, ते 2 पॅरलल झाले. म्हणजेच इन ट्रायंगल, ह्याचा अर्थ आपण काय करू शकतो, इन ट्रायंगल ए बी सी मध्ये सेग पी क्यू हे पॅरलल आहेत साइड बीसी ला. बरोबर, आता आपण काय करणार, बर आता आपण इथं बीपीटी वापरणार, कारण पॅरलल सेगमेंट आपल्याला मिळाले. आता देअरफॉर युजिंग बीपीटी वापरला, काय मिळेल, एपी अपॉन पी क्यू इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यूसी. बस आपल्याला हा रिझल्ट मिळून गेला. सोपं आहे ना, प्लीज राईट डाऊन. आजच्या लेक्चरचा शेवटचा क्वेश्चन नंबर 5. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल वापरायचंय. क्वेश्चन परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी विचारला जातो आणि आपल्याला वापरायचं काय आहे,
प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. चला क्वेश्चन सोडवायला चालू करू. या ठिकाणी ट्रॅपेझियम दिलेला आहे एबीसीडी. ह्याच्यामध्ये साईड ए बी ही पॅरलल आहे साईड पी क्यू ला आणि साईड पी क्यू ही पॅरलल आहे साईड डीसी ला. चेक करा, ही तुमची साईड ए बी ही पी क्यू ला पॅरलल आहे आणि पी क्यू ही कोणाला पॅरलल आहे, डीसी ला पॅरलल आहे. आता दोन ट्रान्सव्हर्सल पहा, तुमचे ट्रान्सव्हर्सल असतील एडी आणि बीसी. एडी आणि बीसी. आता गिवन डाटामध्ये काय दिलेलं आहे, एपी ची व्हॅल्यू 15 दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पीडी ची व्हॅल्यू 12 आणि क्यूसी ची व्हॅल्यू 14 दिलेली आहे. चला आपण ते लिहून घेऊ. साइड ए बी इज पॅरलल टू साइड पी क्यू इज पॅरलल टू साइड डीसी. ठीक. आता एपी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 15 युनिट्स लिहून घ्या. युनिट्स का लिहायचं, कारण मीटर किंवा सेंटीमीटर तिथं दिलेलं नाही आहे की नाही. आता पीडी ची व्हॅल्यू किती आहे, 12 आहे, 12 युनिट्स लिहून घ्या. क्यूसी ची व्हॅल्यू 14 युनिट्स आणि बीक्यू ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं, गिवन कळलं. चला आता आपण सोल्युशनला सुरुवात करू. सोल्युशन मध्ये आपल्याला काय करायचंय, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल वापरायचं आहे. कधी वापरू शकतो, ज्यावेळेस तीन लाईन ए बी पी क्यू आणि डीसी एकमेकांना पॅरलल असतील आणि एडी आणि बीसी हे दोन ट्रान्सव्हर्सल असतील. बरोबर. चला, ए पी ची व्हॅल्यू किती आहे, 15. पीडी ची व्हॅल्यू किती आहे, 12. क्यूसी ची व्हॅल्यू किती आहे, 14. बीक्यू ची व्हॅल्यू तुम्हाला वापरायचे. चला, रेशो काय तयार होईल, रेशो तयार होईल एपी अपॉन पीडी इज इक्वल टू बीक्यू अपॉन क्यूसी. सिंपल आहे ना. आता पुढच्या स्टेप मध्ये काय करणार, तुम्हाला बीक्यू फाइंड आउट करायचे. बीक्यू बरोबर एपी अपॉन पीडी इंटू क्यूसी. क्यूसी ला ट्रान्सफर केला, डिनॉमिनेटर मध्ये असणार क्यूसी ट्रान्सफर होऊन काय होईल, मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. म्हणजे व्हॅल्यू आता व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, आपल्याला मिळेल एपी ची व्हॅल्यू आहे 15 डिवायडेड बाय 12 इंटू 14. बरोबर. चला आता कॅल्क्युलेशन करा. 3 4 जा 12, 3 5 जा 15. बरं का, 3 5 15 आहे की नाही. आता 2 आणि इथं किती राहील, 7. म्हणजे वर 5 इंटू 7 डिवायडेड बाय 2. आन्सर किती येईल, 35 डिवायडेड बाय 2 म्हणजे 17.5 युनिट्स. आपला आन्सर किती आलं, 17.5 युनिट्स. म्हणजे बीक्यू ची व्हॅल्यू आहे 17.5 युनिट्स. प्लीज राईट डाऊन.